दिल्लीच्या एका पॉश एरियामध्ये आग लागते. ती आग विझवण्यासाठी अग्निशामक दल तिथं पोहोचतं आणि तिथं पोहोचल्यानंतर समजतं हे एका व्हीआयपीचं घर आहे. म्हणजेच कोण, तर हायकोर्टाचे असणारे जस्टिस यशवंत वर्मा यांचं घर आहे. आणि तिथं त्यांना आढळतं ते म्हणजेच काय, तर 15 कोटीची असणारी रक्कम जळालेल्या अवस्थेमध्ये. आणि त्यानंतर एक प्रवास सुरू होतो, ते म्हणजेच काय, की या असणाऱ्या जस्टिसची बदली होणं कुठं, तर अलाहाबाद हायकोर्टाच्या अंतर्गत. आणि त्यानंतर आत्ता सध्या आपण चर्चेमध्ये पाहतोय की त्यांच्यावरती महाभियोगाची असणारी यंत्रणा लागू होऊ शकते. आणि त्यासाठी आपण पाहतो की लोकसभेचे 145 सदस्य आणि राज्यसभेचे असणारे 63 सदस्य, दोन्ही सदस्यांनी आपापल्या सभागृहामध्ये जाऊन इम्पिचमेंटच्या अनुषंगाने असणारं मोशन दाखल केलेलं आहे. आणि कदाचित 1993च्या असणाऱ्या व्ही रामास्वामी यांच्यानंतर आता रिसेंटली 2018च्या असणाऱ्या दीपक मिश्रा यांच्यापर्यंतच्या असणाऱ्या 4 जजेस नंतर हे 5वे जजेस आहेत ज्यांच्यावरती महाभियोगाची असणारी यंत्रणा लागू होईल. पण कदाचित भारताचे पहिले असणारे जज होतील ज्यांच्यावरती महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे त्यांना पदमुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण होताना दिसू शकते आपल्याला.